शुक्राच्या विष्ठेत, शुक्राची विष्ठा म्हणजे डुकराची विष्ठा, बसा ग पोतीवरीच नाही. काय आहे त्याचं का, ज्यांनी जोपर्यंत भगवंताचे चरण दैदिप्यमान तेजस्वी आनंददायक चरण जोपर्यंत पाहिजे नाहीत तोपर्यंत एक घाण माणसाला आवडते नाही का. आणि म्हणूनच काय म्हटले माऊली सुंदर सांगितले, आपण पे नाही जिथे जया स्वसुखाचे सदा खराटे तयासीच विषय हे गोमत्यावरती. विषय कोणाला आवडतात, ज्याने आत्मसुख कधी चाखलेलं नाही, कधी पाहिलं नाही, त्यालाच हे विषय गोमटे वाढतात नाही का. आणि म्हणूनच काय सांगितलेलं आहे तर कृपादान केले संती कल्पांची ही सरेना. आणि म्हणून या संतांचे देणे परीस आघात देणे. संतांचं देणे कसं आहे, परिसरा काय करतात, परिसरा करतात काय, नुसतं परीस सोनच देतो, दुसरं काय करतो परीस. सोनं दिल्याशिवाय काय करतो, दुःख घालवतो का, दुःख घालवतो, जन्ममरण टाळतो, त्या ज्ञान आत्मज्ञान कशाला म्हणतात सांगतो नाही का. रोग एखादा आला तर तो घालवतो. परीस आघात देणे. चिंतामणी सुद्धा ठेंगणा आहे नाही का, तो चिंतामणी सुद्धा चिंतामणी ठेंगणा. आणि अशाच प्रकारचं हे कसं आहे. आणि म्हणून दिले अभय अक्षय दानगा. मग काय अर्जुनाची स्थिती, ते ज्ञान हे प्रेम आहे नाही का. आणि म्हणून त्याला संपूर्ण म्हणतात नाही का. आपण ते प्रार्थना म्हणतो ते पूर्णात संपूर्णम तो आहे, तोच पूर्ण, जिथं अपूर्णताच नाही. आणि म्हणून कसं आहे, त्यात काय सांगितलं का, ते सांगितलं परवा दिवशी ती एक उभी सांगितली होती, तैसे तया दोघांचे मिळणे. जीवाशिवाचं त्या भगवंताची जेव्हा गाठ पडते, परमात्म्याच्या चरणांची जेव्हा गाठ पडते, तैसे तया दोघांचे मिळणे. तैसे तया दोघांचे मिळणे, दोघा नावरे जाणावे कवणे. गंगा आणि समुद्र यांची गाठ पडते नाही का, पण काय नाही तिथं काही घडत नाही, गाठ पडते. गंगा समुद्राला मिळते, परंतु ही भेट मात्र आश्चर्यकारक अशा प्रकारची भेट आहे. त्रिभुवनातला एक अविस्मरणीय नाही का, अशा प्रकारचा एक आश्चर्यकारक क्षण असतो, जो कोट्यावधींच्या वाट्याला नाही का, एक कोट्यावधी एखाद्याच्याच वाट्याला आणि अत्यंत भाग्याने प्राप्त होतो. आणि अनंत कोटी जन्माचं पुण्याचं फळ हे समजलं जातं. आणि म्हणून कसं आहे तर न मिळो खावया न वाढू सांगताना, न मिळो ज्यांना कळलं त्यांनी सांगितलं, न मिळो खावया न वाढो संतान. काय करायचं, काय करायचं आहे, उलट मी म्हणतो गरजच नाही कशाची. एवढा मोठा तेजस्वी आनंदाचा सूर्य, सुखाचा समुद्र खेळकावतोय, काय करता कशाला आणखी बाकीचं. आणि बरं आहे ते बाकीचं पुढची गोष्ट असावं, ते सत्यत्वानं असावं आणि मग त्याची आशा करावी. हेच काय केलेलं आहे, संतांचा बोध याला म्हणतात. आपल्या बुद्धीतली घाण अज्ञान काढून टाकणं आणि आपल्या बुद्धीमध्ये तेजस्वी ज्ञानाची तेजस्वी ज्ञान प्रस्थापित करणं, याला म्हणायचं काय म्हणायचं, गुरूंचा बोध असतो. तो गुरु तो बोध करतात. आपल्या डोक्यातली घाण आणि आपल्याला साक्षात आपणासारखे प्रीती तत्काळ नाही, काळे वेळ तया लागली नाही का, आपणासारखे करती तत्काळ. खरंच वेळ लागत नाही, वेळ लागत नाही, त्यांच्यासारखं व्हायला वेळ लागत नाही. जगात असं कधी घडेल का, मोलकरीण कधी घराची मालकीण होते का. शेतावर काम करणारा 50 रुपये रोजानं काम करणारा मजूर 500 एकराचा मालक कधी होतो का, मालक होईल का. परंतु तिथं भगवंताचं भजन करणारा भगवंत होतो, विश्वाचा मालक होतो, त्रिभुवनाचा अधिपती होतो. किती अलौकिक आहे हा परमार्थ, किती अलौकिक आहे नाही का. बरं सगळ्यांनी किती जरी केला तरी तो संपत नाही. किती सुख सेवन करा, किती सुख. इथं कसं आहे, पगार एका हाताने खर्च होतो म्हणून बरे, पगार संपायला एक दिवस नाही, एक तासात पगार महिन्याचा पगार तासभर पुरायचा नाही, किती कमवा. संपत्तीशी वाटल्या गेलं किती वेळ लागेल, किती संपत्ती असू दे वाटल्या गेलं किती वेळ लागते नाही का, किती वेळ लागते. म्हणून कसं सांगितलेलं आहे, अशा प्रकारचा ह्या संत असं अक्षय देणं देतात
अक्षय देणे देतात. मला सांगितलं ते प्रमाण. बाप काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर झाले. काय द्यावी त्याशी भावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. ठेवीत हा पायी जीव जरी तिथं दिला तरी काहीच दिलं नाही. त्यांचे उपकार असे आहेत, असे उपकार आहेत. जीव जरी दिला तरी आपण काहीच केलं नाही. आणि म्हणतो मी बाबांना 50 रुपये दिले होते मागच्या वर्षी बाबांना 50 रुपये दिले होते. 50 जणांना सांगतोय 50 वेळा एखादा. अहो ते आपल्याकडून काहीच घेत नाही, तर कोटीपटीनं आपल्याला देतात. आणि जो घेतो तो देत, जो घेतो तो काही देत नसतो. तुम्हाला सांगतो, जो घेतो तोच भिकारी, तर तो काय देणार आहे? जो घेतो तोच भिकारी आहे, तो काय देणार आहे? आणि म्हणून जो श्रीमंत असतो तो काहीच घेत नसतो, उलट कसा असतो? देत असतो. आणि म्हणून रुणको नाम विठ्ठल धनी, रुणको नाम विठ्ठल धनी आणि धनको नाम तुक या वाणी. काय ते विठ्ठलासारखं दैवत आहे जगामध्ये कुठे? विठ्ठलासारखं दैवत त्रिभुवनात कुठं नाही. आणि म्हणून गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. असा छंद लावून घ्यावा. अर्जुनाचा रोम रोम कसं छंद लागला होता अर्जुनाला. आपलं तो थवाडलीट देवाचं भजन करत नाही. यात कसं भजन करावं? त्या आतमध्ये जे असतं तेच बाहेर. आत प्रेम असेल तर बाहेर प्रेम येणार. आत आनंद असेल, शब्दातून आनंद जाणार. आतमध्ये शिव्या जर असतील तोंडातमध्ये शिव्या येणार नाही का? आतमध्ये स्वार्थ असेल तर तो स्वार्थाच बोलणार. आतमध्ये निस्वार्थ असेल तर तो निस्वार्थ बोलणार. आतमध्ये ज्ञान असेल तर तो ज्ञानच बोलणार. आतमध्ये देव असेल तो देवच बोलणार. आतमध्ये पैसा असेल तो पैसाच बोलणार. आतमध्ये घेऊ असेल तर तो घेण्याचंच बोलणार. देऊ जर असेल तो देण्याचंच बोलणार. आणि तो ते काही थांबवू शकत नाही का? आणि म्हणून एक जण सांगायला गेला, तुम्हाला सांगतो, बाबाने हे सांगायचं होतं, माझी बायको. तिने म्हणायचं त्याने म्हणायचं माझी बायको, तिने म्हणायचं माझा नवरा, आणि त्या दोघांनी म्हणायचं आमचा सासू सासरा, आणि तिने म्हणायचं माझा बाप. लय अभिमान कुटुंबाचा, पाहिजे ना तुम्हाला? कुटुंबाचा लय अभिमान. माझा बाप असा आहे आणि माझी बायको अशी. तिने म्हणायचं माझा सासरा असा आहे आणि माझा नवरा असा आहे. त्याने म्हणायची माझी सून अशी आहे आणि माझा लोक असा आहे. बाबाने ठरवलं यांची नशा उतरवली पाहिजे. नशा म्हणजे बुद्धीतलं अज्ञान गेलं पाहिजे. बाबा हे नाही, हे तकलं तुझे सगळं भ्रमिष्टपणा आहे. किती वेळ लागतोय म्हणे, किती वेळ लागतोय तुमची नशा उतरायला? माहिती तरी पण सांगतो किती वेळ लागतो नशा उतरायला. मग बाबा गेले साहेबाकडं. खाऊ साहेब बारीक करून बसलो. काय झालं रे? तू बोलत काय नाही? बोल ना. फार बारीक तोंड केलं. पण झालं काय? सांगावं पण ते कसं काय सांगावं? सहन होत नाही म्हणतो मला. तुम्ही एवढे मोठे साहेब, सगळं जिल्हा तुम्हाला मानतोय, तुमच्या आज्ञेचं पालन करतात, तुमची एवढी कीर्ती, म्हणतो मला ते आठवलं का मला असं हे होतं, सहन होत नाही. काय झालं? सांगतो म्हटलं असे. म्हणजे साहेब काय तुम्ही एवढे मोठे, पण तुमचे एवढे कामावून आले तर तुमची बायको मोकळ घेतली. हे म्हणतो मला सहन होत नाही, माझ्या डोळ्यांनी पाहिजे मला सहन होत. असंही म्हणतो बायको अशी आणि बाप डोकं भरत ना नाही का? लगेच संध्याकाळ बाप तिथून उठले, बाई साहेब नाही का? बाई साहेब गेले, बसले पुन्हा. बाई साहेबांकडे गेले. म्हणलं बाई साहेब, म्हणलं काय झालं? बाबा रडायच लागले. अरे काय रडतो का? सांग ना काय झालं? कसं काय सांगा म्हणून? तुम्हाला माझं पटायचं नाही आणि तुमच्या सुखी संसारात असं सांगितलं, तुम्हाला काय? साहेब मला काय म्हणतो? अरे सांग ना. सांगायचं नाही म्हणजे एक जण दोघी जणी बोलत होते. म्हणजे एकलाही सांगायचं म्हणजे सांग ना, नाही तर नको तू कोणालाही सांग. अगं मी कोणाला सांगितलं? तुला सांग ना, तुझा काय भरोसा नाही. ती जशी नाही तसं हिचं आगाची आग व्हायला लागली, पण लाई होती. पण अगं मी तुझ्या आईची शपथ कोणाला सांगायची नाही.
तिला पार जळफाट होतो. असं काय करू आता? अगं सांग ना तू, तुझं काय घ्यावं? ती आणखी तिची उत्सुकता ताणली. बाबा ती उत्सुकता ताणली. काय सांगायचं? म्हणे बाईसाहेब काय सांगायचे, तुमचे सासरे कामावर येताना दारू पिऊन येतात ना, लई लोक वाईट बोलतात, लई वाईट बोलतात साहेबांची बद्दल. फार लोक फार चितू झाली साहेबांची. मला सहन होत नाही. आता एवढे बरे उद्या म्हणे लोळत पडतील म्हणे पुढे तरी गर्दीमध्ये. काय करणार म्हटलं? साहेबांना तोंड दाखव, जागा राहायची नाही मध्ये जगामध्ये. म्हणजे त्यांचा छडा लावायला पाहिजे. चांगली गोष्ट नाही. तिनं ठरवलं की आपला सासरा खरंच दारू पिऊन होतो की त्या छडा लावायचा आणि सूक्ष्मोक्ष करून टाकायचा. साहेबांनी ठरवलं खरंच आपली बायको बाप कामावून आलो मुका घेती का, हे लांछनच छडच लावायचा, सूक्ष्मोक्ष लावायचा, त्याशिवाय चैन नाही म्हणे, मागं सरायचा नाही. साहेब गुपचूप आले, लपून बसले. लपून बसली आणि ती पण सासऱ्याची वाट पाहत बसली. कधी होते पाहतीच नाही. ती अशी तापलेली होती. तापलेली अवघड परिस्थिती असते नाही का, अशी तापलेली होती ती पण. आणि बसली पार घड्याचा काटा काय सारखा ना पुढं काय केलं. आणि सासरा आला कामावरून आल्यावर असं आला फिर असं केलं आणि तो असा त्याने पाय झालं ना. काय वेळ लागते पार अगदी पार त्याने पाय न त्याचा पार जळ अगदी उभा पेटला ना माणूस. साहेब पार उभा अख्खा पेटला ना, उभा पार बिगड जाळाचा पेटला ना. म्हटलं आता खरे का म्हटलं, एवढा मोठा मी साहेब, पण माझं त्या बापाने कुठे उद्ध्वस्त करून टाकलं. आणि या बायकोला पार म्हणतो मग यावर ही पातळी का ठेवी बायकोनं, जे म्हणता हाना हानी मारामारी पाय काय नाही. म्हणजे तुम्ही म्हटले ना आमचं असते, म्हणजे तसं काय नाही, हे असते तुम्हाला. मग तो म्हटला अरे एवढं लवकर तू असं केलं का, म्हणजे त्याला काय लागतं दाखवायला. म्हणजे परिस्थिती हे कशा करता सांगितलं, आपला भ्रम आहे अमुक चांगलं तमुक चांगलं, हा भ्रम आहे. लय चांगलं आहे ना, वेळ लागत नाही. इकडच उलट पालट व्हायला, रावाचा रंकाचा राव व्हायला वेळ लागतो. ईश्वरी कृपा महत्वाची असते. तर हे रामदास स्वामींचं पंचायतन होतं. पंचायतन म्हणजे 5 संतांनी एकत्र येऊन महाराष्ट्र ढवळून काढला. 5 संतांनी भक्ती काय केलं, भक्ती आणि ज्ञानाचं तसा सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याने ढवळून काढला. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी शिवाजी महाराजांना यांनी अतिशय महत्वाचं सहाय्य केलं. ते म्हणजे रामदास स्वामी, नंतर तुकाराम महाराज, नंतर रंगनाथ स्वामी, केशवदास स्वामी आणि अजून एक आहे त्यांचं नाव का मला ते पाहायलाच पाहिजे. तर ते पंचायतन त्यांनी असं एकत्र येऊन कार्य करायचे. तर रघुनाथ स्वामीने ठरवलं काशीला जायचं विश्वेश्वराच्या दर्शनाला. विश्वेश्वराच्या दर्शनाला जायला निघाली. जाता आता म्हटलं आपण तुकोबांना आपल्या बरोबर घेऊन जाऊ. म्हणून चौघही आले. तुकाराम महाराज देऊन आले. तुकाराम महाराज विनंती केली की चला आम्ही काशीला चाललो, तुम्ही पण आमच्या बरोबर चला. पण तुकाराम महाराज तब्येत बरी होती, माघारी होती. म्हणून म्हटले मला वाईट वाटतं, मी तुमच्या येऊ शकत नाही, परंतु तुम्ही चालला तर गंगा मातेला माझं पत्र द्या. पाहिलं का आता कसे संतांच्या चरित्रात आणि आपल्या जीवनात किती फरक आहे. मग त्यांनी गंगा मातेला पत्र दिलं. तुकाराम महाराजांनी काय पत्र होतं, परिसगे माते गंगा भागीरथी असं पत्र होतं. पत्र सांगतो अभंग रूपाने पत्र दिलं. परिसगे माते गंगा भागीरथी मस्तक चरणी ठेवी तशी. भागीरथी दोष महान काय होतं पुढचं चरण, परिसगे माते माझी विनवणी मस्तक चरणी ठेवी तशी. भागीरथी दोष महानिवारणी सकळ स्वामिनी तीर्थाची. जिता भुक्ती मोक्ष मरणी तुझ्या तीरी. तुझ्यात मध्ये मृत्यू आला की तो मोक्षाला प्राप्त होतो असं तुझा महिमा. जिता भुक्ती मोक्ष मरणी तुझ्या तीरी. आणि ज्याला तुझ्या मध्ये मृत्यू येतो, ज्याला तो सामावून घेते,
तो ऐक्य परत्र सुखरूप. तो इहलोक आणि परलोक त्याचा काय होतो? सुखाचा होतो. ऐक्य परत्र सुखरूप. तुका विष्णुदास संतांचे पोषणे. काय म्हणतात? तुका विष्णुदास संतांची पोषणी. काय मला तो संतांचे पोषणे म्हणजे संतांच्या श्वासावर मी जगतोय. माझं जगणं हे संतांचे, त्यांच्यावर मी जगतोय. तीच माझे संत, हे माझे माऊली, आणि त्यांच्यावर दुधावर त्यांचा श्वास हेच दूध, आणि त्यांच्यावर तुका विष्णुदास संतांची पोषणे आणि वाक्पुष्पतेने पाठवली. असं पत्र. तुका विष्णुदास संतांचे पोषणे वाक्पुष्पतेने पाठवली. दिलं पत्र त्यांच्याजवळ. ते गंगेला गेले आणि त्यांनी गंगेला हे पत्र दिलं. पाहिलं का? आपण देऊन पहा बरं गंगेला पत्र. ते ट्राय करायचं असं, इंद्रायणीला जायचं पत्र द्यायचं. मी तुम्हाला पत्र देतो, तुम्ही गेले का? आणि इंद्रायणीला पत्र द्या. इंद्रायणी घेईन का? आपली काय लायकी आहे का आपली तेवढी? परंतु गंगा मातेने ते पत्र स्वीकारलं आणि त्या पत्राला उत्तरही दिलं. बरं का? किती मला तर अगदी ऐकलं आणि मला तर फार चक्करच आली. खरंच ना, आश्चर्य आहे ना. गंगा मातेने उत्तर दिलं त्या पत्राला, नाही का? धन्य दिवस आज झाला सुनियाचा. काय उत्तर दिलं? धन्य दिवस आजी झाला सुनियाचा, सद्गुरू भेटला पत्रास्तव. नाही का? धन्य दिवस आज झाला सुनियाचा, सद्गुरू भेटला पत्रास्तव. मजमाजी प्राणी पवित्र जी होती, मजमाजी प्राणी पवित्र जी होती, ते दोष येते माझे अंगी. माझ्यामध्ये जे असणार कोणी मजमाजी प्राणी पवित्र जी होती, ते दोष येते माझे अंगा. असे ते दोष येते. ते पाप आपण पाप गंगे स्नान करून पाप गंगेला देतो. आपण झालो स्वच्छ. गंगेचे आपलं मजमाजी प्राणी पवित्र जी होती, ते दोष येते माझे अंगी. माझे अंगीचा मळ काढिल कवन. काय म्हणते? माझे अंगीचा मळ काढिल कवन, एका तुम्हा वाचून विष्णुदासा. तोंड काढणारे ऐक, माझ्या अंगीचा मळ काढिल कवन, एका तुम्हा वाचून विष्णुदासा. आणि शेवटचं चरण आहे, ऐका रंगामूर्ती सांगा मी निरोपा. ऐका रंगामूर्ती म्हणजे रंग सांगा. ऐका रंगामूर्ती सांगा मी निरोपा, नमस्कार बापा तुकोबाशी. माझा पत्र त्यांना द्या आणि मला त्यांना ऐका रंगामूर्ती सांगा मी निरोपा, नमस्कार माझा तुकोबाशी. नाही का? संतांचं असतं. धन्य त्यांचं आयुष्यातलं म्हणून सगुण चरित्र, परमपवित्र, सादर वर्णन, सज्जन बुद्धी मनोभावी. काल मी तुम्हाला सहज सांगितलं, किती सुंदर. तेही आश्चर्यकारक. संत म्हणजे साधी गोष्ट आहे का? संतांचं चरित्र धुंद करणारं असतं. त्यांच्या चरित्रानंच आपलं पाप नष्ट होतं. त्यांच्या, तुम्हाला सांगतो, संतांच्या स्मरणानं, नुसत्या स्मरणानं बरं का, आपली पातक नष्ट होतात. संतांच्या स्मरणानं. त्या तुकाराम तुकाराम नाम जपता, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणतात चुकी. बाबांच्या नावाचं स्मरण जरी केलं तरी आपलं पाप नष्ट होतं. सांगते त्यांची नाही. आणि म्हणून काल सांगितलं, थोडस सांगतो ते. काल सांगितलं पुंडलिक तीर्थयात्रा करत होता नाही ना. पुंडलिक तीर्थयात्रा कधी होत. आणि तीर्थयात्रा, पुंडलिकाची तीर्थयात्रा कशी होती? आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. पुंडलिक तीर्थयात्रा करी, पुंडलिक तीर्थयात्रा करी. कशी? आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. पुंडलिक तीर्थयात्रा करी. अशा प्रकारची पुंडलिकाची तीर्थयात्रा झाली. आणि कर्मधर्म संयोगानं म्हणण्यापेक्षा पुण्यानं वाईटातून चांगलं घडतं. संतांची गैर घडण्याकरता पुंडलिकाची चप्पल तुटली, चप्पल दुरुस्त करायला तो रोहिदास महाराजांकडे आला. रोहिदास महाराज चप्पलचं काम करायचे. रोहिदास चांगलं तिथं पाहिलं, काय शेवा पाहिलं तर असे बसले होते. अशी लांब शेंडी होती, त्या शेंडीला दोरी बांधली होती. ती दोरी चोपायला बांधली होती. असा खिळा ठोकला
काय तो चोपळा हालायचा आणि आई बापाला झोपा बस नाही काय चोपळ्याला शिंडीला दोरी बांधली ती दोरी चोपळ्याला बांधली त्याला मारला चप्पलला तर काय व्हायचं चोपळा हालायचा अशी सेवा आई बापाची केली पुर्णिकाने पाहिलं नाही का पण काही वाटलं नाही थोडीशी त्यांनी नंतर मग म्हटलं मी काशीला चालले नाही का रोहिदास महाराज म्हटलं चप्पल दुरुस्त करून काशीला चालले ते म्हणजे तुम्ही काशीला चाललात हा एक पैसा माझा घ्या आणि गंगेला अर्पण करा म्हटलं माझा गंगेला एक पैसा म्हणून त्यांनी रोहिदास महाराजांनी एक पैसा गंगेला अर्पण करण्यासाठी दिला तो पैसा त्याने काय केला गंगेमध्ये टाकला तो गेला गंगेचं विश्वेश्वराचं दर्शन घेतलं गंगा स्नानाला गेला आणि पाहिलं का किती मोठं संतांचं महात्म्य असतं पवित्र तो देह वाली तुम्ही म्हणून सदेह सच्चिदानंद म्हणून जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या तो पैसा गंगा स्नान केलं तो पैसा गंगेत अर्पण केला आणि गंगेनं तिथं काय केलं प्रगट होऊन गंगा प्रगट झाली तो पैसा घेतला आणि सोन्याचं कंकण घेतलं आणि म्हटली तर रोहिदास बाबांना हे माझं कंकण दे तोंडेकरला सांगा ही भेट दे त्याला माझी सोन्याचं कंकण दिलं कोण दिलं गंगा माता सोन्याचं कंकण दिलं आणि पुंडलिकाने घेतलं त्याला काय वाटलं नाही आणि आला पुन्हा रिटर्नचा प्रवास सुरू झाला आणि तिथं त्याच गावामध्ये पुन्हा आला जाता जाता तिथं धर्मशाळेत मुक्कामाला होता पण पैसे कमी पडले आणि काय म्हटलं आपण काय करावं तर काय करावं हे कंकण कोणला तरी विकावं मोडावं म्हणजे पैसे मिळतील बायकोला सांगितलं हे पैसे मोडा म्हटले किती पैसे येतील म्हटले याचे त्याने मोडले ज्यानं विकत घेतलं त्याला विचार केला इतकं सुंदर कंकण गंगेने दिलं कंकण जे साधं असेल का आपल्या अष्टेकरचं कंकण एवढं भारी तर ते कंकण साधं होय बघ आणि मग त्याने काय केलं तर म्हटलं एवढं भारी कंकण आपण राजाला देऊ ते कंकण राजाला दिलं राजाने राणीला दिलं राणीला ते कंकण अतिशय आवडलं ती म्हणे मला आणखी एक कंकण असंच पाहिजे हे कंकण ती म्हटली ज्या अर्थी एक कंकण आहे याचा तर दुसरं कंकण हे असलंच पाहिजे म्हणे मला असंच कंकण दुसरं याची जोडत मला घेऊन राजानं फरमान सोडलं ज्याने एक कंकण दिलं त्याचा शोध घ्या आणि त्याच्याकडून दुसरं कंकण असलं पाहिजे दुसरं कंकण त्याच्याकडून घेऊन या नाही का नाही दिलं त्याला फासावर चढवा राजाच्या काय साधे आहे का मग सगळे शिपाई निघाले सगळं नगर झुंडून काढलं आणि पुंडलिक सापडला म्हणे तूच कंकण दिलं होतं हा मला मी दिलं होतं मला दुसरं कंकण दे बापरे आता कुठून राहायचं दुसरं कंकण असंच म्हणा त्याच्या जोडीचं कंकण दे नाही म्हटलं जोडीचं कंकण नाही म्हटलं मला एकच होतं नाही म्हटलं तू खोटं बोलतोस म्हटलं लबाड करतोस म्हटलं तुला फासावर मग आता शेवटी काय करायचं आता म्हटलं आता याच्यातून कोण सोडवणार आहे कोण सोडवणार म्हटलं याच्यातून आपल्याला तर रोहिदास महाराजच आपल्या याच्यातून सोडवतो नाही का त्यांच्याशिवाय कोणी त्याची माझे हित करीत त्यांच्याशिवाय कोणी नाही गेला त्यांच्याकडे त्यांना सांगितलं म्हटलं महाराज मला क्षमा करा म्हटलं मी तुमचा फार मोठा अपराध केला फार मोठा अपराध केला तुम्ही एक पैसा गंगेला दिला गंगेला मी अर्पण केला गंगेने एक सुवर्ण कंकण तुम्हाला देण्यासाठी दिलं परंतु माझ्या दुर्बुद्धीनं मी ते विकलं मोडलं परंतु म्हटलं एवढंच भागलं नाही तर माझ्यावर संकट कोसळलं हे सगळं ते कंकण राजाकडे गेलं आणि राजा म्हटलं का दुसरं तसंच कंकण दे नाही तर तुला फासावर दे म्हटलं आता माझा जीव तुमच्या हातात करील ते काय म्हटलं तुम्ही असं करा आता एक पैसा द्या तुम्ही कारण आपल्या पैशाने गंगा देईल का अहो अख्ख्या ट्रक जरी नोटांच्या पालथ्या केल्या तरी देईल का एक पैसा संतांना मग आता रोहिदास महाराज म्हटलं तू गंगेला जाणार कधी येणार कधी जवळ आहे का गंगा म्हटली बायको इथं अशी जवळ स्वयंपाक करत होती अशी रोहिदास महाराजांची तिनं स्वयंपाकाला त्या काठोत माहितीये तुम्हाला त्या काठीत पाणी ओतलं होतं पीठ माळलं
त्यांनी काय केलं, तिथंच रुपया टाकायचा काठ होती, तर त्यातून सुवर्ण कंकण बाहेर आलं. गंगा प्रगट झाली अजून तिथं छोट्या रूपानं, आणि सुवर्ण कंकण त्या काठीतून बाहेर आली. गंगेनं तिथं दिलं, मन चंगा तू कठवती नाही गंगा, नाही का करील ते काय संतांचं चरित्र. मग संतांना चरित्र आहे, तिथं नाही गंगा. गंगा प्रगट झाली आणि सुवर्ण कंकण दिलं, त्याच्या डोळ्यातून घळघळ घळघळ असं. म्हटलं काय हा महात्मा आहे, काय सामर्थ्य त्या महात्मा. पाय धरले, नको म्हटला, ही नको बस. आणि मग म्हटला एवढं तुमचं वैभव कसं. आई वडिलांची सेवा, हे पुण्य कशाचं, आई वडिलांची सेवा. लगेच आई वडिलांची सेवा सुरू केली, आई वडिलांची सेवा सुरू केली, आणि त्या सेवेनं तो परमात्मा तिथं आला. कारण पण पुण्य का आला. परंतु शहाणी माणसं काय करतात, शहाण्याला एक बात असते नाही का, आणि म्हणून उचू नका, मातू नका, घेतला बसा टाकू नका. सेवा लगेच आई वडिलांची सेवा सुरू केली, पुंडलिकाने सेवा सुरू केली. लय पुण्यवान होता, पुण्यवान होता. परंतु ते दृश्य डोळ्यांनी पाहिलं, काय म्हटलं, आणि आई वडिलांनी सेवा सुरू केली. साक्षात ती सेवा पण परमात्मा वैकुंठावरून आला, तिथं आला. भगवंत आले तिथे आणि सांगितलं, पुंडलिक अरे मी आले, धन्य आहे तुझी सेवा, धन्य तुझी सेवा, अंतःकरणपूर्वक केलेली सेवा. म्हणे मी आई वडिलांची सेवा करतोय, तू जरी आला तरी सेवेत खंड पाडणार नाही का. तू आला सेवेत खंड पाडणार नाही. वीट फेकली तिथं, मला त्याची उभा राहा, त्या विटेवर उभा राहा. का रे पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी, युगे झाली 28 अजूनही कार्य न म्हणशी बैस नाही का. तेव्हापासून विटेवर पुंडलिकानं उभं केलं विठ्ठलाला. पुंडलिकासाठी कैसे ब्रह्मनेनो मार्ग चुकले, उघडे पंढरपुरात आले, ते पुंडलिके दाखविले नाही का. पुंडलिकामुळं परब्रह्म पंढरपूरला आले नाही का. आणि म्हणून संतांचं चरित्र कसं असतं, आघात अशा प्रकारे संत. आणि म्हणून बाहुली मनुष्य ही निज ज्ञान घातले. म्हणून नरदेयाची किंमत किती, नरदेयाची किंमत किती आहे. नरदेयाची किंमत, नरदेयाची किंमत करता येत नाही. पावलो हा नरदेह काकटाळी. पावलो हा आपलं कळत नाही, मी सांगून लय वेळा सांगितलं, मला राग कशामुळे. पावलो हा नरदेह काकटाळी नाही. काकटाळी नाही म्हणजे कावळा आणा बरं पकडून येईल असा दे आपल्याला मिळालाय. नरदेह निधान, निधान म्हणजे काय, निधान म्हणजे काय, साठा, निधान खजिना नाही का. नरदेह हे निधान आहे, साठा आहे धनाचा. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती नाही का. देव होईन म्हणती तरी चित्ती का न धरावी. स्वर्गीचे अमर इच्छिता ती जीवन मृत्यू देखील भरवले. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ. काय आहे. म्हणून ब्रह्मरस गोडी तयाशी फावली, ती ब्रह्मरसाची गोडी आहे नाही. आणि म्हणून तर काय सांगितलं, देवा इतकं मोठं त्रिभुवनात कोणाला. संत चरित्र आपण पाहिलं, संता इतकं श्रेष्ठ कुणीच नाही. म्हणून काय द्यावी त्याशी भावी उत्तराई, ठेवीचा हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते. तुका म्हणे वत्स धनुवेच्या चित्ती, तैसे मज येते सांभाळे. खरंच आपल्याला तेच कळणं, त्यांचं अंतःकरण कळणं, कोटी जन्म गेले तरी आपल्याला त्यांचं अंतःकरण कळायचं. त्यांचं अंतःकरण कळणं म्हणजे एका वेळेला देव कळेल, तुम्हाला मी सांगतो. एका वेळेला मोक्ष प्राप्ती होईल, परब्रह्म प्राप्ती होईल, परंतु संतांचं अंतःकरण कधी कळायचं नाही. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. जगात कोणी वास, आपण त्याला खेटराने आणायचं आणि त्याने आपलं प्रेमाने सेवा करायची. हे किती उपकार करून ठेवले. आपण त्यांना शिव्या देतो, ज्यांना शिव्या दिल्या त्यांचं संतान
शिव्या खाऊन कल्याण करतात ते संत महात्मा. देव तरी काय करतो? त्याचं काय करतो? वध करतो, त्याचा हत्या करतो. देव सुद्धा सहन करीत नाही. आईबाप सुद्धा सहन आईबाप करतील का सहन? बोला बरं दोन शब्द उलटे, आईबाप सहन करतील का? वाघावर थोडस उलट पाऊल टाका, आईबाप सहन करतील का? पण संत महात्मे आईशी कळवळ्याची जाती करीला नाही का? आणि म्हणून त्यांच्या इतकं श्रेष्ठ कोणीच नाही. तर तेव्हा देवा इतकं मोठं कोणी नाही, संता इतकं श्रेष्ठ कोणी नाही, आणि नामा इतकं मौल्यवान त्रिभुवनात काही नाही. काही असू द्या, पहा तुमच्या हजार नाही त्रिभुवनाचं राज्य ते सुद्धा तुच्छ नामापुढे. सगळंच्या सगळं तुमचं जीवित सुद्धा तुच्छ आहे तिथं. नामापुढे जीवित तुच्छ. मग मरावा, नामासाठी मरायची जरी पळ आली, प्रल्हादानं काय केलं? एका नामासाठी त्याने जीवाची पर्वा केली नाही? पर्वा केली. नामासाठी मेलो तरी चालेल. अहो तो शिवाकाशीच होता, त्याने शिवरायांच्या करता जीवाची पर्वा केली का? आणि तो नामासाठी आहे. आणि म्हणून कसं आहे, आपल्याला भाग्यानं हे मिळाला,